झाले का शांतताई तुडी वगैरे टेस्टास करून? हो इंदू, झाल्या 4-5 दिवस तेच तर काम झाले आता. हो मी म्हणली आता 4-5 दिवस झाला शांतताई काही दिसलं नाही. वावरात वगैरे जाताना दिसता पण दिसलं नाही. तर म्हणली कुठं गेल्या तर नाही बाबा लग्न बिग्नाला? नाही लग्न गिग्नाला नाही गेली. काऊन लग्न बिग्न नाही आहेत का? आहेत वगैरे लग्न, पण आता वेळ आहे. हा 3ऱ्या महिन्यामध्ये आहेत ना 4थ्या महिन्यामध्ये. असं घरीच काम होते ना, त्या तुडी पडल्या होत्या पीठपाठ करायच्या. पीठपाठ करून झाल्या तर त्या साफ करायच्या होत्या. एकटीच केल्या का शांतताई मग? नाही हो इंदू, एकटी नाही केली. कुंता आली असेल. कुंता 2-1 दिवस आली, ते लग्नाला गेली. कोणाच्या इथे लग्न होतं का? ते कुंताची नणद आहे ना बेबीताई, तिच्या नंदेच्या इथे होता लग्न. आता आली का तर माहित नाही बाबा, काल वगैरे. मग बाई नाही मिळाल्या कोणीच, मग एकटीच गेली का तर शांतताई? नाही गंगू मावशी होती ना, गंगू मावशीला बोलावली होती. आणि कुंता तर ते 2च दिवस आली कुंता. मग आता 5 दिवस गंगू मावशीच आली. काऊन ही ललिता रजनी दुर्गा गिर्गा खाली राहिल्या असतील ना? नाही त्या इकडे तिकडे जातच आहेत ना, त्यांनाही रोज लागलीच आहे. झाला का तर इंदू तुमच्या उन्हाळीच्या परा लावून? हो झाला ना शांतताई, कालच झाला. तुमच्या झाला का शांतताई? नाही हो इंदू, सुरूच करायचे आहोत आम्ही. ह्या लाकोरीच्या बांध्या वगैरे खाली व्हायच्या होत्या ना. आता लाकोरी आली आहे सांगायला, तर आता बाया वगैरे पाहावं लागेल. लाकोरी सांगून झाली, बांध्या खाली झाल्या की मग तोच परा लावून टाकू. 2 दिवसात तर होते. आणि बाया मिळाल्या ना तर 2 दिवसाची सांगणी आहे. आता शांतताई हा घरचा ठेवायला पाहिजे होता, आधी सोंग करायला पाहिजे होता लाकोरी. इंदू लाकोरी यायचीच होती सांगायला. 2-4 दिवसासाठी कशाला घाई करायच्या? तर मी म्हणले हा तुरी तारीच्या काम करून घेते, तोपर्यंत होतात म्हटले बाया खाली. मंजुळा काकूच्या वावरात गेल्या होत्या बाया. झाला का तर विचारावं लागेल, जावं लागेल बायांकडे. उद्या मग न्यावं लागेल आमच्या वावरामध्ये. किती झाल्या तर शांतताई तुडी वगैरे? तुडी ना पूर्ण होतील 15 कुडं. अरे बापरे, खूप झाल्या ना. हो झाल्या, यावर्षी मस्त तुरी वगैरे फरल्या होत्या ना. तर तुळीची डाळ विकाल ना शांतताई? हो विकीन ना, तेवढी मोठी डाळ का करीन तुम्ही? हो त्याच्यासाठी चाली मी विचारायसाठीच. कसा आधीच विचारून घेते म्हटली. बरं झालं ना आली ते विचारायला, तर नाही तर मग कोणालाही हो म्हणते माणूस. किती किलो पाहिजे होते तर? आम्हाला ना 25 किलो पाहिजेत होती ना. माधुरीच्या इथं सांगितलं 25 किलो. एवढ्या लांबून नेतील का तुळीची डाळ? हो आता कधी आमचा जाणं झाला तर आम्ही घेऊन जाऊ, नाही तर ते येतील तर ते नेतील. तिकडे मिळत नाही ना मार्केटला गावठी तुळीची डाळ. ठीक आहे ना, तर विकायची तर आहेच. हो तर 50 किलो नाही का? हो ठीक आहे ना, ठीक आहे. मग लावून वगैरे झाली की सांगेन. मग आता फक्त साफसूफ करूनच झाली आहे. हो आता नाही पाहिजे म्हणलं, सांगून देते. मला तर वाटलं विकतात की नाही बापा, म्हटली अजून विशालच्या लग्न बिग्न करतील तर लागेलच. आता यावर्षी नाही करत ना लग्न, पुढल्या वर्षी आता लग्न आहे ना. जुनीच तर डाळ आहे आता आमच्या इथं. मागच्या वर्षीचीच आहे, 2-4 कुडं असेल डाळ. लग्न वगैरे नाही आहेत इंदू? आहेत ना शांतताई, आहेत लग्न. उद्या जाणार आहो लग्नाला. हो का, कुठं आहे तर लग्न? माझ्या माहेरीच आहे लग्न. कोणाचं आहे, काका भावाच्या वगैरे आहे का? नाही शांतताई, माझ्या काका भावाच्या वगैरे नाही आहे. आईच्या घरासमोर आहेत ते काकू, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. पत्रिका आणून दिला काकाजींनी 1 दिवस. तर म्हणलं आता चालले जावा. कधी आईच्या गावी जाते माणूस तर ते बोलवतात चहा नाश्ता करायसाठी. आणि माधुरीच्या पण लग्नामध्ये आले होते, तर म्हटलं चालले जावा. हो बरोबर आहे ना. शांतताई राधाची पोरगी तर 1 वर्षाची झाली असेल ना? वाढदिवस वगैरे नाही आहे का? नाही काय वाढदिवस नाही आहे? नाही तसं नाही म्हटली, 1 वर्षाची व्हायची आहे म्हटले. हो का, व्हायची आहे का? हो व्हायची आहे ना, करणार आहेत ना, वाढदिवस करणार आहेत. झाला मग खर्च काय शांतताई तुम्हाला तर वाढदिवस करतील तर? हो खर्च तर आहेच म्हणा, पण आता वाढदिवस होईल तर करावं तर लागेल खर्च. का बनवता तर मग लाडूसाठी? पाहू आता, सोना इथं खूप महाग झाला. करू 1 ग्रामची अंगठी वगैरे छोटीशी. हो ना शांतताई, आता विचारच नाही होत कोणाला. अर्धा ग्राम सोना द्यायचा, 1 ग्राम सोना द्यायचा. बापरे बाप, किती महाग सोना झाला. आता तुझ्यासारखी बाई असे म्हणेल तर मग झाला बापा, मग कोणीच नाही घेऊ शकत सोना. हो म्हणजे का शांतताई, आता आमचा काम आहे बाबा तसा म्हणायचा. महाग झाला सोना तर कसा करू, का करू म्हणून असं. आणि आम्ही एवढे श्रीमंत आहोत नाही तर काही इंदू. आता आपल्या गावात सगळ्यात श्रीमंत तुम्हीच तर ना. शांतताई तुम्ही काही कमी नाही आहात म्हटलं. हो आम्ही काही कमी नाही आहोत, देवाच्या दिल्यानं आहे सगळ्याच आमच्याकडे पण. आता मग चला बापा, खूप वेळ झाली, आता जाते मी. का इंदू नाराज झाली का? नाही शांतताई, का अशा गोष्ट होत राहतात, एकमेकींना माणूस म्हणतेच, याच्यात कसली नाराजगी. मी म्हटली नाराज तर नाही झाली बाबा. नाही आता घरी जाते. का घरी जाते म्हणते, बस ना आता चहा वगैरे बनवते. मग अशीच बनवत होती तर बसा ना शांतताई म्हटली, आता बनवते बाबा. शांता, अरे हो शांता. हो येते. काऊन का झालं, पाणी आणू का? नाही शांता, पाणी वगैरे नको आणू. बापा पाणी नको आणू म्हणताना मग आवाज कोण दिला? अरे घरी आहे की नाही म्हणून आवाज मारलो तुला. असं कुठं जाते तुम्ही, घरी नाही राहत तर? घरचेच काम सुरू आहेत, तुरी तारी साफ करणे, तोच काम तर सुरू होता ना. अरे तसा नाही शांता, मला वाटलं बाहेर गेली असतील बायांना सांगायसाठी म्हणून आवाज मारलो.
सांगितली का मग बायांना? नाही हो, जायचीच आहे बायांना सांगायसाठी. हो, तांदूळ वगैरे पाकडायचे होते ना, तर तांदूळ वगैरे साफ केले. हो, पण बायांना सांगायला चालली जा ना. लाखोरी कुडकुडी झाली ना, ते सोंगावं लागेल ना लाखोरी. तुला सकाळीच म्हणलं होतं मी का सांगून देशील बायांना म्हणून. हो, सकाळी म्हटले होते, पण जाऊ नाही का केली असते. वनी बिनीवर गेले असतील तर का मिळणार होते का मला? आता जाईन तर कशा घरी तरी सापडतील, म्हणून नाही गेली मी. म्हणलं आपल्या घरचे कामं करून घेते, आता जाईनच म्हणत होती. मी का म्हणते, आता तिकडे चालले तर गंगू मावशीचे पैसेही देऊन देईन. तर द्या ना पैसे असतील तुमच्याकडे तर. काहून तुझ्याकडे पैसे नाहीत का? नाही हो, नाही आहेत माझ्याकडे. माझ्याकडे कुठले पैसे राहतील? कुठले पैसे राहतील म्हणजे? हो, तर कारण मी ड्युटीवर आहे का, माझे पेमेंट येते तर राहतील माझ्याकडे पैसे. असं सांगता पैसे नाही राहत तुझ्याकडे? काही सामान वगैरे विकते तर पैसे तुझ्याकडे राहतात ना मग. कोणतं सामान विकते हो? कोणतं सामान विकते तुम्हाला ना माहित करता मी? असे बोलून राहिले मला तर की पैसे राहतात तुझ्याकडे सामान विकते तर म्हणून. अरे शांता, गुस्सा नको. मी तसा नाही म्हणत आहे हो. कधी कोणी दाळवरण वगैरे घेऊन जातात तर देते ना तू मग त्यांना विकत. हो, तर माझ्याकडे पैसे राहिले तर मग मी खर्चही करते ना. काही हा किराणा वगैरे घ्यायचा राहिला मागते का तुम्हाला? पोरांना पैशाचा काम पडला तर मलाच मागतात. असले माझ्याकडे तर मग मी त्यांनाही देऊन देते. आणि कसे बोलून राहिले तुम्ही की दाळवरण विकते तर तुझ्याकडे पैसे राहतात म्हणून? शांता, मी असं सहजच म्हणलं, वेगळा अर्थ नको काढू तू. नाही, असं कसं सहजच बोलले तुम्ही मला? कोणतीही वस्तू घेते तर तुम्हाला सांगते, विचारूनच घेते मी. आपल्या मनाने घेते का? असे तर कधी नाही म्हणत तुम्ही की घे शांता 1000-2000 रुपये म्हणून खर्चासाठी. जेव्हा मी मागीन तेव्हाच देता. शांता, पैसे कुठे राहतात? अलमारीमध्ये. चाबी राहते ना तुझ्याजवळ, काढू नाही शकत का मग तू? हो, मी तसे पैसे काढते. मग आता काढत नाही तर मग मी का करू? आता तर तुझ्याजवळच चाबी आहे, काढून घे ना तर पैसे तिथून. आहेत का तिथे पैसे आहेत? बाबा, पैसे आहेत नाही तर का कशा गोष्ट करून राहिली? हो, नसतील म्हटली मी तिथे पैसे. काल रजा काहीतरी आणतो म्हणत होते ना घेऊन, तुम्ही नेले असणार म्हटले. हो, नेलो होतो, पण 2000 रुपये होते तिथं. किती रुपये लागून राहिले तर तुला? किती रुपये झाले गंगू मावशीचे? 1000 रुपये झाले आता 5 दिवस आले आता. 200 रुपये रोजी का? हो, 200 रुपये रोजी नाही तर का? आहेत तिथं 1000 रुपये घेऊन जा तिथले. हो, आता बायांना सांगायला चालले तर देऊन देईन. अरे शांता, मी का म्हणतो, 4 बांध्यांना पाणी झालं आहे तर उद्या चिकोल करून टाकीन म्हणतो. अहो, तर घाई कशाला करून राहिले तुम्ही? लाकोरी सोंगायची आहे ना आधी, मग एका वेळेस सुरू कराल परा लावायला. शांता, मी का म्हणतो, लाकोरी कुडकुडी झाली आहे. 11 वाजेच्या नंतर ना लाकोरी सोंगायला जमणार नाही, झडेल लाकोरी. मी का म्हणतो 8 ते 10 वाजेपर्यंत सकाळी लाकोरी सोंगायचा आणि मग त्याच बाया परा लावतील म्हणतो. हो, जमते ना, तसाही जमते. हो, विचारून बघशील, म्हणजे दोन्ही कामं होतात आपले. आणि जेवढे मिळतील तेवढ्या बायांना चला म्हणशील. हो, पण मग रोज कशी द्यायची म्हटलं त्यांना? बघ शांता, लाकोरी सोंगायचे 2 तासाचे 50 रुपये म्हणशील आणि मग परा लावायची 250 रुपये रोज आहे. आता विचारून बघते बाबा का म्हणतात बाया. आता आल्या पण असतील वावरातून बाया. हो, आल्या सगळ्यांना सुट्टी झाली. कावेरी आली का नाही बाबा? गंगू मावशी, कावेरी आहे का घरी? बापा शांता, ये ना बेटा. मावशी येत वगैरे नाही आता? काहून हो शांता, आली आमच्या घरी की बसत नाही ना, काही नाही. मावशी, आता वेळ आहे का बसायची? तर थोड्या आधी यायला पाहिजेत होता ना. कामं होते ना मावशी घरी. मी का म्हणते मावशी, कावेरी आहे का घरी? नाही ना, याचीच आहे कावेरी. काहून, कोणता काम होता? लाकोरी सोंगायला येते का म्हणून विचारायचा होता. येशील का मावशी तू? आली असती शांता, पण लाकोरी ना थंडी होते तर माझ्या डोका गिका भन्नावते. दुसरा काम राहिला असता तर आलो असतं. परा लावायला येशील का मग मावशी? बाबा, आताच लाकोरी सोंगतो म्हणत होती ना, आता अजून पोरा लावायला येशील का मावशी म्हणते. शांता, बाया कशासाठी करायला आली तू? लाकोरी सोंगायसाठी की परा लावायसाठी? मावशी, दोन्हीसाठी. सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत लागवडी काढून होईल आणि मग त्याच्यानंतर परा लावायच्या. अहो, तर शांता, पहिले लाकोरी सोंगून घे, मग परा चालू कराल. मावशी, लाकोरी कुडकुडी झाली म्हणतात तर दुपारी नाही म्हणलं तरी ते झडेलच. तर यांचं म्हणणं आहे की 10 वाजेपर्यंत लाकोरी सोंगायची आणि 4-5 बांध्यांना ना पाणी झाला म्हणतात तर चिखल करून म्हणत होते. तर परा लावूनही होईल. मग अशाही बाया हुंड्यानं जातात ना 8 वाजेपासून तर 5-6 वाजवतात वावरातच. अहो शांता, हुंड्याची वेगळी गोष्ट आहे. आता माहित नाही बापा बाया तयार होतात की नाही तर. विचारते ना मावशी, का रोज नाही देणार आहे का? हो म्हणतील तर ठीक, नाही म्हणतील तर मग पाहू. येशील का तर मावशी मग परा लावायसाठी? येईन. मावशी, 1000 रुपये आणले आहे, घेऊन घे. मी म्हटली आता जात आहे तर देऊन देते मावशीचे पैसे. अहो शांता, राहू देते 1000 रुपये. तुळीची डाळ पाहिजेत होती तर देऊन देशील तुळीची डाळ. बापा, मावशी त्या दिवशी तर म्हणत होती ना पैसेच देशील म्हणून. हो, म्हटली होती पैसे देशील म्हणून. माझी सून कावेरी का म्हणत होती, गेल्या ना म्हणे शांता वहिनीकडे म्हणे, आताबाई म्हणे 5 दिवस तर आणतील म्हणे तुळीची डाळ घेऊन म्हणे, अशी बोलत होती महेश जवळ. मग असं काम आहे ना माझ्या सुनेच्या, पाहतच राहते. मी म्हणले आता लग्न येऊ आहे तर पाहिजेत आपल्या जवळ पैसे.
हो देईल मावशी डाळ, काम असेल पैशाचा तर पैसे घेऊन घे. नाही नाही बेटा, राहू दे शांता. पैसे राहू दे, ते डाळच देऊन देशील थोडीची. बोलायला मोठी खडूस आहे ना. मी ना कुठल्याही वनी केलं का बस पाहतच राहते. तर मावशी 1000 रुपये झाले, 5 दिवस आली होती तर तू. हो का, 1000 रुपये झाले का? ठीक आहे ना. आता कावेरीला वन लागलीच आहे तर ते माहित नाही येते का नाही तर विचारीन म्हणत होती तर. हो बाबा, आता ते जायचं आहे ना, दररोज जाते. सकाळी 8-9 वाजत तर जाते. येईल ना, आता वेळ झाली की याची. बापा शांता वहिनी, कावेरी खूप उशीर केला नाही यायला. वहिनी बाहेर गावी जाते ना तर वेळच होते यायला. असं बाहेर गावी जाते का तू? गावात तर एवढ्या रोज आहेत ना, बाहेर गावी जाते? नाही आपल्या गावाल्यांचंच आहे, पण त्यांची शेती बाहेर गावी आहे ना. कोणाची शेती बाहेर गावी आहे? ते टोलीवरची काकाची. हा ते महारू काकाची का? हो हो, त्यांनी बाहेरगावी शेती घेतलं ना. हो हो बरोबर आहे बरोबर आहे. तुम्ही कुठं आले तर वहिनी? मी बाया करायसाठी चाली. बरं झाला ललिता इकडेच मिळाली. दादा तुझ्या घराकडे येईनच म्हणत होती. तू पण गेली होती का ललिता? नाही शांताताई, मी नाही गेली होती बाबा. आमचा डब्बा आहे यांच्या इथं, तर म्हणून मी डब्यासाठी आली. नाही दोघी जणी नंदा भाऊच्या सोबतच आल्या की नाही म्हणून म्हटले. ह्या कावेरी ताई आता मिळाल्या मोडीवर. तो डब्बा ना यांच्या टिफिन न्यायचा आहे. हा पांडूजवळ दिली होती मी सकाळी. आणून देशील म्हणले तर काही पांडून आणूनच नाही दिला, म्हणून मी आता आली. तर याल का म्हटले लाकोरी सोंगायला उद्या? हा की कुठे जाते ललिता? नाही शांताताई, आज तर घरीच होती. आता 4 दिवस काकूच्या वावरात गेली होती परा लावायला. आज घरीच होती मी. कोणाच्या वावरात ललिता? मंजुळा काकूच्या? हो मंजुळा काकूच्या वावरात गेली होती ना. झाला पण का त्यांचा लावून परा? हो हो झाला ना. मग ह्या ललिताना दुर्गाई असतील खालीच नाही? आता त्या माहित नाही शांताताई, त्या गेल्या होत्या बाबा परा लावून झालाही म्हणते, अजून गेल्या होत्याही म्हणते. शांताताई एक बांधी राहिली होती परा लावायची, तर त्या 2 जणी गेल्या, मी नाही गेली. असं का? हो आता आज झाला असेल. आता का माहित त्या खाली आहेत की नाही आहेत तर मी कशी सांगू? नाही ललिता, तू नाही सांगू शकत. आता ज्याच्या तेच सांगतील ना. पण तुम्ही आपला तर सांगा, हो की नाही, याल की नाही उद्या? येईन ना शांताताई, मी येईन. आणि कावेरी तू? शांता बहिणी, उद्या नाही जमणार माझा, मग परवा येईन मी. उद्याचा दिवस आहे. हो का, ठीक आहे ना, मग परवाला येशील. येशील नाही तर दुसरीकडे अजून चालली जाशील. नाही शांता बहिणी, येईन ना. शांताताई किती वाजे यायचे? सकाळून दुपारून? कधी यायचं आहे? ललिता सकाळून दुपारून दोन्ही टाइम यायचे आहे. हा बाबा शांताताई, सकाळची नाही तर दुपारची कोणती तरी एकच असेल ना. तुम्हालाही ना जेव्हा तेव्हा मजाक असूच ते शांताताई. अहो ललिता, मजाक नाही करून राहिली मी. सकाळी 8 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत लाकोरी सोंगायची आहे. मग त्याच्यानंतर परा लावायची आहे 11 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत. असं लाकोरी काढायची आहे सोबतच आणि पराही लावायची आहे. आम्ही तसंच केलं वहिनी. त्याच्या अर्धा एकरमध्ये लाकोरी होती. बाहेर गावी जायचा होता ना, तर 7 वाजेच निघत होता घरून. आम्ही 11 वाजेपर्यंत लाकोरी काढत होता, मग त्याच्यानंतर परा लावत होता. मग रोजीनच जात होती का कावेरी, की हुंडा वगैरे घेतले होते? नाही शांताबाईनी, आम्ही एकडाप्रमाणे हुंडाच घेतला. रोजी बिजीचा बरोबरच नाही ना. हो तुम्ही हुंड्यावाले आहात ना. शांताताई, मग लाकोरी सोंगायची वेगळी रोजी द्यावं लागेल ना, आणि परा लावायची वेगळी रोजी द्यावं लागेल. हो वेगळी नाही तर का? हो तर कसे द्याल म्हटलं? किती रुपये रोज? आता बघला लेता. परा लावण्याची 250 रुपये म्हणून राहिले, आणि सकाळी लाकोरी सोंगणीची 2 तासाची 50 रुपये. शांताताई, लाकोरी सोंगणीची कमी नाही होत का? 2 तासाची 50 रुपये फक्त. ते ठीक आहे. आता परा लावण्याची 250 रुपये सगळीकडे आहे तर ठीक आहे. पण ते लाकोरी सोंगायचे 50 रुपये कमी होतात ना. बापा कसे कमी होऊन राहिले? ललिता लाव बरं हिशोब का लावायचा आहे ते याच्यामध्ये? 2 तासाचे 50 रुपये देऊन राहिले, तरी दिवसभराची रोज किती आहे? 250 रुपये. 10:30-11 तर वाजतातच कामाला लागायला. ठोक 6 घंटे पकडून घेतो 5 वाजेपर्यंत. आता 250 रुपये. तर 6 घंट्याचे 250. मग हे 2 घंट्याचे 50 रुपये, तर मग कोणते परवडले सांग बरं? शांताताई, ते दिवसभराची वेगळी गोष्ट आहे ना. त्याच्यामध्ये माणूस बसते, जेवण करते, आणि ह्या 2 तासामध्ये लगातार कामच करेल माणूस. पाणी प्यासाठी थांबणार आहे का? बसणार आहे का सांगा बरं? 2 तास आता का लगातार कामच करशील का? एखाद्या वेळेस बसशील नाही, पाणी वगैरे पेशीलच नाही. नाही शांताताई, तरी पण 70 रुपये द्यायला पाहिजे. नाही ना हो, खूप होते ना. 300 रुपये रोज होते, तरी 8 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंतची बसल्याच तर लाकोरी सोंगायची आहे ना. कावेरी ताई, तुम्हाला किती रुपये रोज दिलं? सकाळी काढलं म्हणता ना लाकोरी. शांता वहिनी, आम्ही रोज गेलोच नाही ना, आम्ही सगळं हुंड्यातच घेतो. असं लाकोरी सोंगायचे पण हुंड्यामध्येच घेतलं का? हो, आम्हाला ते रोज बीज परवडतच नाही.